हाँ यस लास्ट पॉइंट कम्युनिकेशन सॅटेलाइट बरोबर आहे का? कम्युनिकेशन सॅटेलाइट मीन्स काय? कम्युनिकेशन सॅटेलाइट ही समजा अर्थ आहे, हा तिचा ऍक्सिस आणि ही याच्या भोवती रोटेट होते. तर हा विषुववृत्तीय प्रतल आहे, इक्वेटोरियल प्लेन आहे. या इक्वेटोरियल प्लेनला पॅरलल हे इक्वेटोरियल प्लेन काढलं मी आणि या इक्वेटोरियल प्लेन मध्ये हा सॅटेलाइट फिरतो. पृथ्वी ज्या दिशेमध्ये फिरते त्याच दिशेमध्ये फिरते. पृथ्वीचा पिरियड 24 आवर असेल तर या सॅटेलाइटचा पिरियड 24 आवर. त्यावेळेस याला कम्युनिकेशन सॅटेलाइट म्हणतात. कम्युनिकेशन सॅटेलाइट. मग हा आर्टिफिशियल सॅटेलाइट आहे. An artificial satellite revolve round to Earth. An artificial satellite revolve round to Earth in circular orbit, in an equatorial plane, in the same direction as that of direction of rotation of Earth, and with the same period as that of period of rotation of Earth, that is the 1 day or 24 hour or 86,400 seconds, is called as communication satellite. या कम्युनिकेशन सॅटेलाइटला जिओ स्टेशनरी सॅटेलाइट म्हणतात. मग जिओ स्टेशनरी सॅटेलाइट का म्हणायचं? तर पृथ्वीच्या सरफेसवरून तो सॅटेलाइट स्थिर दिसतो. समजा या ठिकाणी ही अर्थ आहे, हे तुम्ही इथं उभा आहे आणि हा सॅटेलाइट आहे इथे. तुम्ही या पोझिशनला आहे, तुम्ही या पोझिशनला गेलात तर हा सॅटेलाइट इथं दिसेल. हा असा गेलेला असेल, हा असा पुढे गेलेला असेल, म्हणजे कधीही तुम्हाला तुमच्या समोर दिसतो. का तर याची अँग्युलर स्पीड, पृथ्वीची अँग्युलर स्पीड आणि याची अँग्युलर स्पीड सेम आहे, ओमेगा सेम आहे, पिरियड सेम आहे. त्यामुळे सॅटेलाइट appears stationary, स्थिर, from surface of Earth, due to same period. So relative angular speed is a zero. Hence it is called geostationary सॅटेलाइट. म्हणून त्याला जिओस्टेशनरी सॅटेलाइट म्हणतो. आता सिंक्रोनसचा अर्थ काय? सिंक्रोनस याचा अर्थ सेम डायरेक्शन. मग जिओ सिंक्रोनस सॅटेलाइट मीन्स काय? याच कम्युनिकेशन सॅटेलाइटला जिओ सिंक्रोनस सॅटेलाइट म्हणतो. सिंक्रोनस सॅटेलाइट because communication satellite is synchronous. It is synchronous. Synchronous means same direction. Synchronous to the spin of the rotation. Spin म्हणजे स्वतःभोवती फिरणे. Spin of the rotation of Earth.
Therefore, it is called geostationary satellite. Sorry, geosynchronous satellite. Synchronous satellite. कम्युनिकेशन सॅटेलाइटलाच जिओस्टेशनरी किंवा जिओसिंक्रोनस सॅटेलाइट असं म्हणतात. मग याची हाईट किती? हाईट म्हणजे सरफेस ऑफ अर्थ. HEIGST, हाईट ऑफ कम्युनिकेशन सॅटेलाइट. कम्युनिकेशन सॅटेलाइट किती असते? तर 36,000 किलोमीटर एवढ्या उंचीवरती. पिरियड किती असतो? 1 डे or 24 hours or 86,400 सेकंड एवढा पिरियड असतो. इंडियन फर्स्ट कम्युनिकेशन सॅटेलाइट काय? इंडियन फर्स्ट कम्युनिकेशन सॅटेलाइट कोणता? तर दॅट इज द ॲपल. Okay, then what are the uses of communication satellite? Uses काय? कम्युनिकेशन सॅटेलाइटचे युजेस काय? या ठिकाणी फर्स्ट, it is used for communication of TV signals over long distances. Communication of TV signal over long distances. Number 2, फोटोग्राफ्स. फोटो काढण्यासाठी कुणाचे? ॲस्ट्रॉनॉमिकल बॉडीचे. फोटोग्राफ्स ऑफ ॲस्ट्रॉनॉमिकल बॉडी. थर्ड काय? वेदर फोरकास्टिंग. फोर्थ काय? इन मेट्रोलॉजी. फिफ्थ काय? इन मिलिटरी कम्युनिकेशन. आपल्या मिलिटरीचं कम्युनिकेशन हे सॅटेलाइट थ्रू चालतं आणि सेपरेट असतंय, सिग्नल लिकेज होत नाही. 6, ट्रान्समिट सायक्लॉन वॉर्निंग. चक्रीवादळाची वॉर्निंग कोस्टल एरियावरती असणाऱ्या खेड्यांना किंवा शहरांना दिली जाते. ट्रान्समिट सायक्लॉन वॉर्निंग टू कोस्टल villages. 7, GPS सिस्टीम, जिओ पोझिशनिंग सिस्टीम. 8, टू स्टडी सोलार अँड कॉस्मिक रेडिएशन. सूर्यापासून येणार कॉस्मिक रेडिएशन्स. and 9, to relay distress signals from ships. जहाजावरचे सिग्नल हे डिस्ट्रेस करण्यासाठी. These are the uses of communication satellite.
Then next point, what is झालेला पॉइंट आहे हा कर्व ऑफ व्हेरिएशन of acceleration due to gravity due to altitude. समजा या ठिकाणी पहा, मी ग्राफ वरती काढताना हे अंदाज येण्यासाठी ही पृथ्वी काढली, इकडे मी आर घेतला, इथं आर ची किंमत किती 0 म्हणजे सेंटरला, इथं आर ची किंमत किती पृथ्वीचा आर, आणि इथे आर ग्रेटर दॅन कॅपिटल आर आणि इथे आर लेस दॅन कॅपिटल आर. सरफेस वरती सर्वात जास्त ग्रॅव्हिटी, हा सरफेस पॉइंट आहे, ही ग्रॅव्हिटी जास्त, हा ग्रॅव्हिटी जी. सेंटरला 0 असते, इनसाइड ग्रॅव्हिटी काय होत जाते, कमी कमी होत जाते, सेंटरला 0. इनसाइड व्हेरिएशन स्ट्रेट लाईन असते, बिकॉज GD इज इक्वल टू 4/3 पाय रो जी आर मायनस डी. हा कॉन्स्टंट आहे, हा GD डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर मायनस डी, म्हणजे GD डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्मॉल आर असते. आणि हाईट वरती GH इज इक्वल टू GM डिवायडेड बाय आर प्लस एच ब्रॅकेट स्क्वेअर, म्हणजे GM डिवायडेड बाय स्मॉल आर स्क्वेअर. तर GH इनवर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. मग सरफेस वरती सर्वात जास्त आहे, आणि बाहेर इनवर्स स्क्वेअर लॉ अंतर वाढत गेलं सेंटर पासून जर, तर हा कमी कमी होत जातो, आणि इनवर्स स्क्वेअर लॉ हा 0 कुठं होईल सांगता येत नाही. G इनवर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर, आणि इथे G डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर, आणि या पॉइंटला G इट इज द मॅक्सिमम. इट इज द ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. हे सर्कल काढायची गरज नाही, रेड ग्राफ दाखवला तो ग्राफ दाखवायचा. ओके. देन नेक्स्ट पॉइंट, हे एक्स्ट्रा पॉइंट चालले, पोलर सॅटेलाइट. पोलर सॅटेलाइट, समजा ही पृथ्वी, ही या ऍक्सिस भोवती फिरते, नॉर्थ पोल आहे, हे साऊथ पोल, आणि हा इक्वेटर. इक्वेटर भोवती इक्वेटोरियल प्लेन मध्ये फिरणारा सॅटेलाइट जो आहे, या सॅटेलाइटला कम्युनिकेशन सॅटेलाइट म्हणतात. कम्युनिकेशन सॅटेलाइट. पण जे सॅटेलाइट पोलवरून फिरतात, समजा हा सॅटेलाइट, हा पृथ्वी अशी फिरती, ही अशी इकडनं अशी, आणि हा सॅटेलाइट हा असा फिरतो, हा असा, आणि पृथ्वी अशी फिरते. पृथ्वीचं फिरणं हे असं आहे, हे असं, आणि हा मात्र पोलवरून फिरतो. मग पोलर सॅटेलाइट्स आर दोज सॅटेलाइट्स which circle the globe in north south orbit passing over the north and south pole. थोडक्यात काय, जे सॅटेलाइट
नॉर्थ आणि साऊथ पोल वरून फिरतात त्यांना पोलर सॅटेलाइट म्हणतात. मग पोलर सॅटेलाइटचे एक्झाम्पल कोणते? युरोपियन पोलर सॅटेलाइट कोणता? युरोपियन पोलर सॅटेलाइट आहे स्पॉट. त्याचं नाव आहे स्पॉट, लक्षात ठेवा. आणि इंडियन कोणता? तर त्याचं नाव आहे IERS. त्याला म्हणतात इंडियन अर्थ रिसोर्सेस सॅटेलाइट. म्हणजे रिसोर्सेस जे आहे, बघा तुम्ही आपला राम सेतू जो आहे तो समुद्राच्या खाली सॅटेलाइटने दिसतो असं म्हणणं आहे, सॅटेलाइट उपग्रहामार्फत. तर ते IERS ने शोधलेला आहे. पाण्याच्या खालचा सेतू सॅटेलाइटच्या इमेज दिसतात. किंवा नद्यांचे प्रवाह, किंवा कधी कधी नद्यांचे जुने प्रवाह वेगळे असतात आणि नवीन वेगळे. तर कधी कधी नद्यांचे प्रवाह जमिनीखाली दबलेले असतात. ते शोधण्याचं काम हे IERS करतात. पोलर सॅटेलाइटची उंची, पोलर सॅटेलाइट हा ॲट हाईट किती असतो? तर 500 ते 700 800 किलोमीटर एवढ्या उंची. काही ठिकाणी 980 किलोमीटर दिले. आणि टाइम पिरियड किती असतो? एक फेरी पूर्ण करण्यासाठी टाइम पिरियड किती? कॅपिटल T इज इक्वल टू 100 मिनिट. 100 मिनिट टाइम पिरियड असतो. 100 मिनिट. पृथ्वीच्या भोवती फेरी 100 मिनिट. मग दिवसातून किती फेऱ्या मारू शकतो? कारण 24 गुणिले 60 मिनिट दिवसाचे पिरियड. 0 0 24 2 12 2 14 1440 मिनिट दिवसाचे भागिले 100 म्हणजे 14 ते 14.5 फेऱ्या दिवसाच्या पूर्ण करतो. 14 ते 14.5 म्हणून मेनी टाइम अ डे इट क्रॉसेस एनी अल्टिट्यूड. पृथ्वीवरचं कोणतंही अल्टिट्यूड किंवा लॅटिट्यूड हे अल्टिट्यूड दिवसातून कितीतरी वेळा, म्हणजे जवळपास 14 ते 15 वेळा हा रिव्हॉल्व होतो. Then next, show that capital T is equal to square root of 3 pi divided by root. Close to surface of earth असतं. Close to surface of earth. पृथ्वीच्या जवळून जर जात असेल, at height h, what is the period? T is equal to 2 pi into square root of r plus h raised to 3 divided by gm. हा period. Close to surface याचा अर्थ h less than capital R. So r plus h approximately equal to r. So T is equal to 2 pi into square root of r cube divided by gm. But m is equal to rho v. M is equal to rho 4 by 3 pi r cube. या m ची किंमत ठेवून देऊ आता. T is equal to 2 pi into square root of r cube divided by g. m ची किंमत rho 4 by 3 pi r cube.
आर क्यूब ला आर क्यूब कॅन्सल, 3 वरती जाईल, 2 पाय इंटू स्क्वेअर ऑफ 3 डिवायडेड बाय 0 पाय म्हणजे 4 पाय रो जी. हा 2 पाय आज जर पाठवला तर वर्ग होईल, 2 चा वर्ग 4, पायचा वर्ग पाय स्क्वेअर इंटू 3 डिवाइड बाय 4 पाय रो जी. 4 ला 4 कॅन्सल, 1 पाय कॅन्सल, 1 पाय वरती राहील, स्क्वेअर ऑफ 3 पाय डिवायडेड बाय रो जी. And hence the proof. Hence the proof. Hence the proof. Then next, escape velocity of in terms of mean density of Earth. Escape velocity in terms of mean density of Earth. Density rho of Earth. See here, what is the escape velocity from surface of Earth? Square root of 2 gm divided by r. कारण पृथ्वीच्या सरफेस वरती तो स्थिर असतो. m is equal to rho v rho 4/3 pi r cube. ही किंमत m ची ठेवून द्या. v is equal to square root of 2g divided by r राहिला m, त्या m ची किंमत rho into 4/3 pi r cube. r ला r कॅन्सल, pe is equal to square root of 2g into rho into 4/3 pi r square. या 4 आणि r स्क्वेअरचं वर्गमूळ घेतलं, 2r into square root of 2g rho pi divided by 3. So 2r into square root of 2 pi rho g divided by 3. It is the escape velocity in terms of density. Escape velocity in terms of density. Then next, तो म्हणतो acceleration due to the gravity. Acceleration due to the gravity at depth and at height h. What is the relation between d and h? Show that d is equal to 2h. Here value of g at depth d and value of g at h is the same. तो म्हणतो डेप्थ वरती आणि हाईट वर, डेप्थ वरती आणि हाईट वरची ग्रॅव्हिटी जर इक्वल असेल तर हे प्रूव्ह दॅट म्हणतो d बरोबर 2h. म्हणजे gd बरोबर काय घ्यायचं, gh घ्यायचं. हे सेम घेतलं मी. gd काय रे, g इनसाइड द ब्रॅकेट 1 minus d by r is equal to gh काय, g इनसाइड द ब्रॅकेट 1 minus 2h divided by r. हे पाहिले आपण. g ला g कॅन्सल, 1 minus d by r is equal to 1 minus 2h divided by r. हा 1 इकडे गेला तर मायनस होईल, किंवा हा तिकडे गेला तर मायनस कॅन्सल होईल. minus d by r is equal to minus 2h divided by r. r ला r कॅन्सल, दोन्ही बाजूला मायनस ने गुणलं, d is equal to 2h. and hence the proof. Hence the proof. Proof. Then next, आणि शेवटचं बीट, find the expression for weight of body at center of earth. Weight of body at center of earth. Earth. See here,
वेट बरोबर काय W इक्वल टू mg. सेंटरला म्हणजे डेप्थ होती बरोबर. काय WD इज इक्वल टू m इनसाइड द ब्रॅकेट G 1 मायनस D बाय R. ऍट सेंटर काय असतं सेंटर ऑफ अर्थ डेप्थ किती डेप्थ असते D बरोबर R. सो WD इज इक्वल टू mg 1 minus R by R. R by R 1. So mg 1 minus 1 mg into 0 and WD is equal to 0. Among weight of any body at center of earth is 0. Mass 0 नसतं आहे. That is the weight 0 असतं. वेट काय असतं 0 असतं. इथे टॉपिक संपलेला आहे. ओके वी कॅन स्टॉप हिअर. उद्या पेपर आहे सर. उद्या पेपर नाही होणार याचे MCQ संपल्याच्या नंतर. याचे MCQ संपल्यावर घेऊ पेपर आपण. चालतंय. हो. ओके सर. ओके वी कॅन स्टॉप हिअर. थँक्यू सर. ओके थँक्यू सर. बाय.